नमस्कार, मी सतीश वराड. पुस्तक परिचय. पुस्तकाचं नाव मी अल्बर्ट एलिस. लेखिका डॉक्टर अंजली जोशी. तिसऱ्यातला भाग दुसरा. हल्ली असं वारंवार होतं, कुठलीही स्त्री जरी ओझरती दिसली तरी माझ्या मनपटलावरती सर्वांगाचे दर्शन देत राहते. तिचा अचूकून माकून झालेला स्पर्श, तिची तलम वस्त्र बेभान करतात. प्रत्यक्षात त्या स्त्रीचा बांधा कमनीय असो वा नसो, पण माझ्या कल्पनाचित्रांमधल्या स्त्रियांचा बांधा आणि हालचाली कमालीच्या मोहक असतात. त्यांचे उरोज आणि नितंब माझ्या इच्छेनुसार आकार घेतात आणि बदलतातही. माझ्या वयाच्या मुलींपेक्षाही वयाने बऱ्याच मोठ्या असणाऱ्या स्त्रिया मला कमालीचं आकर्षण वाटतं. माझ्या नजरेतून आतापर्यंत बचावली आहे ती म्हणजे माझी ममा सोडून माझ्या संपर्कात आलेल्या बहुतेक सर्व स्त्रिया, शाळेतल्या शिक्षिका, रस्त्यावर दिसणाऱ्या स्त्रिया, मित्रांच्या ममायातली कुणीही माझ्या नजरेतून सुटत नाही. त्यांच्याकडे पाहताना त्यांच्यातल्या नात्याचा, त्यांच्या वयाचा विसर पडतो. त्या स्त्रिया आहेत एवढी एकच गोष्ट माझ्या नजरेला पुरेशी असते. त्या अनावृत्त असताना कशा दिसत असतील, त्या प्रणय क्रीडा कशा करत असतील याची वेगवेगळी कल्पनाचित्र मनात धुमाकूळ घालत राहतात. मी बेधुंद होत जातो. जाणीव होत जाते की लिंग ताठरते. त्या ताठरलेपणाला घर्षणाची, हाताच्या स्पर्शाची ऊब हवीशी वाटते. लिंगाला स्पर्श करण्यासाठी हात वारंवार झेपावतात. शाळेत, रस्त्यात, नाहीतर कुठे असलो तर ही जेवीघेणी इच्छा दाबून ठेवावी लागते. पॅन्टला आलेला फुगवटा कोणाला दिसू नये याची धडपडून काळजी घ्यावी लागते. नाहीतर लोकांचा माझ्या मनातल्या वासनेचा सुगावा लागेल याची धास्ती वाटत राहते. भरकटलेल्या मनाला मी कसं बसं काबूत आणतो, पण दाबून ठेवलेल्या त्या इच्छा अशा नष्ट होत नाहीत. कधी एकदा घरी घेऊन एकांत मिळेल असं होऊन जातं. घरी आल्यावर बाथरूममध्ये पळतो. ताठरलेल्या लिंगाला हाताचा वेढा बसला आणि वर खाली करून त्याला गती दिली की एक वेगळीच नशा चढते. पाहिलेल्या आणि कल्पिलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा मनात उसरी मारत असतात. त्या अनुभवात डुंबत असताना कसली तरी अनोखी जाणीव होते. पूर आलेल्या नदीचं पाणी जसं ओसंडून वाहत जावं तसं लिंगातून काहीतरी भरधावपणे धावत जातं. लैंगिक आनंदाच्या या परमोच्च क्षणाला ऑर्गॅझम म्हणजेच उत्कर्ष बिंदू म्हणतात हे मला माहीत असतं. आता हाताला लागत असतो तो पांढरा चिकट स्त्राव. मी दचकतो. चढलेली नशा हळूहळू उतरणीला लागलेली असते. मी शांत होतो. त्या शांत अवस्थेत स्वतःची लाज वाटायला लागते. स्वतःची प्रचंड लाज. ज्या स्त्रीचं कल्पनाचित्र मनात रंगवून उत्कर्ष बिंदूचा अनुभव घेतला त्या स्त्रीशी माझं नातं पवित्र आहे, पूज्य आहे. ही वस्तुस्थिती प्रखरपणे डोळ्यावर येते. हे नातं कधी शिक्षकच असतं, काहीतर काकू, मावशी असं कोणाचंही असतं. हे माहीत असूनही त्यांच्याबद्दल कामुक विचार केल्याबद्दलची अपराधी भावना मनात छळत राहते. मी हे जे करतोय त्याला हस्तमैथून म्हणतात आणि माझ्या शरीरातून बाहेर पडणारा स्त्राव म्हणजे वीर्य स्त्राव हे मला माहीत असतं. पण त्यामुळे तगमग थांबत नाही. धड कोणाला सांगता येत नसल्यामुळे नुसतीच घुसमट होत राहते. चहूबाजूंनी झालेले संस्कार ओरडून सांगत असतात की हस्तमैथून घातक आणि अनैतिक आहे, पाप आहे. डोक्यातल्या विचारांचा गुंता वाढत जातो. काहीतरी वाईट नव्हे, अनैतिक केलं याची टोचणी मनाला लागते. तिचं सावट मनात पडत राहतं. वीर्याच्या एक एक थेंबात हजारो शुक्राणू असतात. हे ते बाहेर टाकायचं असतं. ते केवळ प्रजोत्पन्नासाठीच. हस्तमैथुनाद्वारे ते बाहेर टाकलं तर पुरुषत्व कितीतरी पटीने कमी होत जातं. वीर्यनाशामुळे अनेक शारीरिक व्याधी होतात. प्रकृती ढासळत जाते आणि अखेरीस मृत्यू येतो. वर्तमानपत्र वाटताना मोर्ची होणाऱ्या गप्पातलं त्याचं बोलणं कानात घुमत असतं. याचा अर्थ जितक्या वेळ हस्तमैथून करत राहीन तितक्या पटीनं माझं पुरुषत्व कमी होत जाणार. मग शेवटी मी नपुंसक आणि व्याधीग्रस्त व्यक्ती होणार की काय? फार धास्ती वाटत राहते. असुरक्षितता वाटते. नुसती कल्पनाचित्र होती तोपर्यंत ठीक होतं, पण आता त्याच्या जोडीने ही शरीराची कासाविषयी नकोशी वाटते. मी स्वतःला थांबवलं. अनावरपणे धावणाऱ्या विचारांना उलट फिरवायला लागणार होतो. आता हस्तमैथून बंद करायचं, असं स्वतःवर नियंत्रण ठेवायचा मी निश्चय केला. या निश्चयामुळे थोडं मोकळं वाटलं. तो प्रत्यक्षात आणण्यासाठी काय करायला हवं याचा आढावा घ्यायला लागलो. त्याच सुमाराला रविवारच्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये आलेला एक लेख वाचनात आला. त्या लेखात लिहिलं होतं, अन्नाचा आणि हस्तमैथुनाचा जवळचा संबंध आहे. मसालेदार अन्न खाल्ल्यामुळे हस्तमैथुनाची इच्छा वाढते. आहारात वाफवलेल्या भाज्या, गव्हाचा पाव आणि फळं यांचाच केवळ समावेश केला तर लैंगिक इच्छा कमी होत जाईल. त्या लेखातल्या सल्ल्याप्रमाणे मी आहार बदलला. कितीतरी तीव्र इच्छा झाली तरी हस्तमैथुन करायचं नाही असं स्वतःला वारंवार बजावलं होतं.
दिवसभर कितीही संयम ठेवला तरी रात्री संयमाच्या भिंती कोसळायच्या. दाबून ठेवलेल्या विचार आणि वासना एखाद्या स्प्रिंगासारख्या उसरी मारून बाहेर यायच्या. जीवघेणी तडफड व्हायची, पण केलेला निश्चय आड यायचा. मग मी झोप येईपर्यंत वाचत बसायचो, डोळे अगदी मिटेपर्यंत काहीतरी काम करत बसायचो. पण स्त्रियांबद्दलचे कामुक विचार काही केल्या मनातून जायचे नाही. या विचारांमुळे येणारं लिंग उद्दीपित मी थांबवू शकायचो नाही आणि शेवटी हस्तमैथुन करायचं आणि वीर्यस्खलनही व्हायचं. काय चुकतंय तेच कळेनासं झालं होतं. ठरवलेल्या निश्चयाप्रमाणे वागण्यात तर मी जराही कसूर ठेवली नव्हती. आहार बदलूनही मनातल्या स्त्रियांबद्दलचे विचार काही गेल्या कमी होत नव्हते. जितक्या वेळा हे विचार करायचे नाही तसं मनात बजावत होतो, तितक्या वेळा ते पाठपुरावा करून छळत होते. मन स्थिर ठेवून जेव्हा शांत चित्ताने विचार करायला लागलो तेव्हा चूक लक्षात आली. मोडचं ऐकून किंवा कुठलाही लेख वाचून त्यातल्या मजकुराची चिकित्सा न करता ते खरं मानून त्याप्रमाणे वागायला मी सुरुवात केली होती. पण आहार आणि मनातले विचार यात काही कार्यकारण संबंध आहे का हे तपासून पाहण्याची तस्ती न घेता मी ते आंधळेपणाने आचरणात आणत होतो. असा कार्यकारण संबंध मुळातच नसेल तर मनातले विचार बदलणं शक्य नाही ही वस्तुस्थिती मी ध्यानात घेतली होती. मी असं का केलं हे लक्षात आलं. चिंतेमुळे मी एवढा भेदरून गेलो होतो की सारासार विचारशक्ती गमावून बसलो होतो. समोर दिसले की ते निमूटपणे स्वीकारत होतो. स्वतंत्र बुद्धीचा वापर करत नव्हतो. हा वापर जेव्हा करायला लागलो तेव्हा लक्षात आलं की आपल्याच एखाद्या अवयवाला हात का लावायचा नाही याचं शास्त्र शुद्ध उत्तर अजूनही मिळत नव्हतं. इतरांचं म्हणणं डोळे झाकून स्वीकारण्यापेक्षा मी स्वतंत्र बुद्धीने निरीक्षण आणि विश्लेषण करायचं ठरवलं. मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शास्त्रीय पद्धतीने शोधण्याचा मी निर्णय घेतला. हस्तमैथुन प्रक्रियेच्या मुळाशी जाऊन तिचा शोध घेणं हे माझं सर्वात पहिलं उद्दिष्ट होतं. लैंगिकतेच्या शास्त्रीय विवेचन करणारे माहितीपूर्ण ग्रंथ मी झपाट्याने वाचून काढले. हॅवलॉक एलिसचे स्टडीज इन सायकोलॉजी ऑफ सेक्सचे उपलब्ध असलेले 3 खंड, डिक्सिन्स आणि बीम यांची विवाहावरची ग्रंथ, रॉबिनच्या एन्सायक्लोपीडिया ऑफ सेक्स, रॉबीचा सेक्स अँड मॉरॅलिटी हा ग्रंथ, विल्यम रित्र यांच्या काउन्सिलिंग स्पेसिफिक फॉर्म ऑफ मास्टर्बेशन या निबंधातून व्यक्त होणारे विचार असा समृद्ध ज्ञान खजिना माझ्यापुढे रिता झाला. आपल्याला हस्तमैथुनाबाबतची किती जुजबी आणि अशास्त्रीय माहिती आहे याची जाणीव होत गेली, ज्याची परिणिती सामान्यतः काम इच्छेच्या परिपूर्तीत होते. अशा तऱ्हेने केलेल्या स्वतःच्या जनेंद्रियाचं उद्दीपन म्हणजे हस्तमैथुन. हा शब्द मूळ ग्रीक शब्दापासून आलेला आहे. स्वतःच्या जनेंद्रियाचं उद्दीपन करताना मुख्यतः हाताचाच वापर केला जात असल्याने याचं हस्तमैथुन असं म्हटलं जातं. पण हाताव्यतिरिक्त इतर अनेक साधनांचा वापर करूनही स्वतःच्या जनेंद्रियाचं उद्दीपन करता येतं. हस्तमैथुनाला ऑटिओ इरोटिझम असंही म्हटलं जातं. याचा अर्थ स्व उद्दीपन. या कृतीत अयोग्य काहीच नाही. 90% जास्त स्त्री पुरुष हस्तमैथुनाद्वारे आपली कामवासना शम होतात, पण ते खाजगी आणि गुप्त समजलं जात असल्यामुळे त्याबाबतची माहिती प्रकर्षानं येणं अवघड जातं. प्राण्यांच्याही अनेक जातीत नर आणि मादी हस्तमैथुन करतात आढळून येतात. शरीरामध्ये जी काही सुखोत्तेजक क्षेत्र आहेत त्यातलं एक आहे जननेंद्रिय. त्याला स्पर्श करून सुख मिळणं ही नैसर्गिक आहे. त्यामुळे अगदी लहान वयातलं मुलंही, अगदी अर्भकही स्वतःच्या जनेंद्रियांना स्पर्श करताना दिसून येतं. पण त्यावेळी वीर्य तयार झालेलं नसल्यामुळे वीर्यस्खलन होत नाही. पौगंडावस्थेपासून लैंगिक संप्रेरक शरीरात स्त्रवायला लागतात. प्रबळ कामिच्छा झाली की वीर्यस्खलनाद्वारे ते शरीराच्या बाहेर पडतं. हस्तमैथुनामुळे शरीराची कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. वीर्य निर्मिती ही शरीरात चालणारी अखंड प्रक्रिया आहे. जोपर्यंत लैंगिक संप्रेरकाचं काम शरीरात चालू आहे तोपर्यंत वीर्य निर्मिती होतच राहणार. वीर्यस्खलन झाल्याने ही प्रक्रिया थांबत नाही. ज्याप्रमाणे वीर्य निर्मिती करणं हे लैंगिक संप्रेरकाचं काम आहे, त्याचप्रमाणे साठलेलं वीर्य अधूनमधून शरीराच्या बाहेर टाकणं हेही त्याचं काम आहे. ज्याप्रमाणे शरीर वीर्य निर्मिती करत असतं त्याचप्रमाणे वीर्यस्खलनाला आवश्यक असणारी कामेच्छा मन तयार करत असतं. थोडक्यात वीर्यस्खलनासाठी शरीर आणि मन दोहांची साथ असावी लागते. माझ्या लक्षात यायला लागलं की हस्तमैथुन हे पाप आहे किंवा अनैतिक आहे ही भावना अनेकांच्या मनात खोल ठाण मांडून बसलेली असते. ती केवळ हस्तमैथुनापुरतीच मर्यादित राहत नाही, तर मनात कामेच्छा बाळगणे हीच मुळी अनैतिक आहे असं व्यापक स्वरूप मी धारण करते. कामेच्छा ही नैसर्गिक मानसिक प्रेरणाच आहे. मग या नैसर्गिक प्रेरणेमुळे अपराधी का वाटून घ्यायचं.
अपराधी भावनेच्या मुळात जायचं मी ठरवलं. जेव्हा आपण काही पाप किंवा अनैतिक कृत्य करत असतो तेव्हाच अपराधी भावनेचे ग्रस्त होतो. हस्तमैथून करून मी कुठलं अनैतिक वर्तन करत होतो का याची कसून पाहणी करायला मी सुरुवात केली. मी जर नीतीचा भंग करत असेल तर माझं कृत्य अनैतिक आहे असं निश्चितच म्हणू शकेन. मुळात नीती म्हणजे काय? तत्वज्ञानाच्या अनेक ग्रंथातून मला नीतीची व्याख्या कळलेली होती. ती अशी समाजात सुव्यवस्था टिकवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आचरणात आणावी अशी तत्व म्हणजे नीती. म्हणजेच नीतीचा संबंध सामाजिक वर्तनाशी आहे, एकट्या मनुष्याच्या वर्तनाशी नाही. हस्तमैथून हे एकट्याने स्वतःशी केलं जात असल्यामुळे या कृतीला सामाजिक कृती मानताच येत नाही. त्यामुळे हस्तमैथून करून मी कुठल्याही नीतीचा भंग करत नाही. समजा एका बेटावर एक मनुष्य एकटाच असेल तर तो जे वर्तन करत असेल ते नैतिकही असणार नाही किंवा अनैतिकही असणार नाही. कारण जोपर्यंत दुसऱ्या माणसाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध त्याच्या वर्तनाशी येत नाही तोपर्यंत त्याचं वर्तन नैतिक अथवा अनैतिक ठरवता येणार नाही. हस्तमैथून करणारा मनुष्य दुसऱ्यांचं कुठलंही नुकसान करत नसल्यामुळे त्याच्या या कृत्यात नीतीचा प्रश्नच उद्भवत नाही. अर्थात असा मनुष्य कदाचित स्वतःचं नुकसान करून घेऊ शकेल. म्हणजे जर तो हस्तमैथुनाचा अतिरेक करत असेल तर त्याचे वर्तन आत्मघातकी होऊ शकते. पण तरीही ते अनैतिक आहे असं म्हणायला काहीही आधार नव्हता. लैंगिकतेच्या बाबतीत दुसरा एक प्रश्न मनात उभा राहिला. एखादं कृत्य मनातल्या मनात केलं तर त्या कृत्यावर आपण नीतिमान अथवा अनितिमान ठरू शकतो का? एखादा विचार जोपर्यंत कृतीत उतरत नाही तोपर्यंत नैतिक अनैतिकतेच्या परिमाणात त्या विचाराला तोलता येणं कठीण आहे. समजा एखाद्या मनुष्याने मनातल्या मनात अमाप दानधर्म करण्याचा विचार केला तरी तो त्याच्या केवळ मनातल्या विचारांमुळे प्रत्यक्षात दानशूर करू शकत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या माणसाने एखादी कृती अगदी ती अनैतिक असली तरी प्रत्यक्षात न करता फक्त मनातल्या मनात केली असेल तर तो माणूस अनैतिक ठरू शकत नाही. या निकषानुसार विचार केल्यावर आढळून आलं की लैंगिक भावना म्हणजे लैंगिक कृती नव्हे. भावना जाणवणं आणि कृती करणं यात फार फरक आहे. वयाने श्रेष्ठ आणि नात्याने पूज्य असलेल्या स्त्रियांबाबत जेव्हा मनात कामुक विचार येतात तेव्हा ती केवळ मनातच असतात. मी जर त्यांच्याशी प्रत्यक्षात असभ्य वर्तन करत नसेन आणि माझे विचार केवळ मनापुरतेच मर्यादित असतील तर तसंच त्यामुळे इतरांचं कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नसेल तर मी ते विचार मनात आणल्याबद्दल स्वतःला अपराधी किंवा अनैतिक का समजावं? ते विचार नाकारणं किंवा मला तसं वाटतच नाही असं खोटं म्हणणं किंवा ते दाबून टाकणं ही मला स्वतःची प्रतारणा वाटायला लागली. मनात आलेल्या सर्व चांगल्या वाईट कामुक विचारांना मुक्तपणे स्वीकार करायचा असं मी ठरवलं. मी परत स्वतःला बजावायला सुरुवात केली. मी एक मनुष्य प्राणी आहे. मनुष्य प्राण्याला असलेली नैसर्गिक आणि उपजत लैंगिकता मलाही प्राप्त झालेली आहे. तिला मी नाकारणार नाही. अर्थातच मनुष्य प्राणी असल्यामुळे बुद्धीचा वारसाही मला मिळाला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कृती करताना बुद्धी आणि उपलब्ध ज्ञानाचा विचार करून त्यातलं कुठलंही वर्तन योग्य किंवा अयोग्य हे मी ठरवेन. हस्तमैथुनाबाबतच्या अपराधी भावनेतून स्वतःला मुक्त केल्यामुळे विचारांना मोकळा श्वास मिळाला. मनातली अडसर दूर सावरून हस्तमैथुनाबाबत मुक्तपणे विचार करायला मी सुरुवात केली. मला लक्षात आलं की लिंग उद्दीपनासाठी हाताचा किंवा बाह्य वस्तूचा नेहमी वापर करावा लागतो असं नाही, तर कोणत्याही बाह्य साधनाचा वापर न करता केवळ कल्पनांमुळेही लिंग उद्दीपित होऊ शकतं. म्हणूनच हस्तमैथुन करताना मी कल्पनाशक्ती स्वैर सोडायला लागलो. वैविध्यपूर्ण मानसिक चित्र साथीला घेऊन हस्तमैथुनातला आनंद लुटायला लागलो. रोज एकाच पद्धतीने एकाच ठिकाणी हस्तमैथुन करत राहिलं तर त्यात तोचपणा येतो. त्याची खुमारी वाढवण्यासाठी त्यातली वेगवेगळी तंत्र मी शोधून काढली. बाथरूमऐवजी एकांत मिळेल अशा निरनिराळ्या जागा शोधून काढल्या. उजव्या हाताऐवजी डाव्या हाताचा वापर करणं किंवा हाताला वेगवेगळी गती किंवा दाब देणं यासारखे वेगवेगळे प्रयोग मी स्वतःवरच करून पाहिले. दिवसातून 2दा हस्तमैथुन करणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे असं मी ठरवून टाकलं आणि कुठल्याही प्रकारची अपराधी भावना न बाळगता मुक्तपणे हस्तमैथुन करायला सुरुवात केली. हस्तमैथुनाबद्दल माहिती देणारी नामवंत तज्ञांनी लिहिलेली अनेक पुस्तकं मी वाचली होती. त्यामुळे मला हे समजलं होतं की हस्तमैथुन केल्याने माणसाच्या शरीराला कोणताही अपाय होत नाही. मग त्याला नपुंसकत्व येणं तर दूरच राहावं. पण स्वतःवर करत असलेल्या प्रयोगांमुळे मलाही या माहितीचा पुढे घेऊन जाणारा शोध लागला. तो असा की हस्तमैथुनामुळे तोटे तर होतच नाहीत पण उलट फायदेच होतात. पहिला फायदा म्हणजे अर्थातच काम वासनेचं शमन होतं. पण दुसरा फायदा म्हणजे दैनंदिन जीवनातले ताणतणाव हस्तमैथुनामुळे नष्ट होतात. पण हे दोन्ही फायदे पदरात पाडून घ्यायचे असतील तर हस्तमैथुन करताना अपराधी भावनेला अर्थचंद्र देणं मात्र शिकून घेतलं पाहिजे. धन्यवाद.